आज आम्ही सगळे बाहेर चाललो होतो आणि ते कुठे सांगतेच. त्याआधी ना सकाळी उठले होते आणि उठल्या-उठल्या मिक्सर तुम्ही बघताय. कारण आज बनणार होती इडली, इडली सांबर आणि डाळ भातचा पण कुकर लावला होता. आणि जेव्हापासून आई-बाबा आले तेव्हापासून रोज काही ना काही स्पेशलच चालू आहे. त्याच्यानंतर ना आम्ही दुपारी सगळेच फिरायला चाललो होतो. असं तर फिरायला जायला आई-बाबांची नाच होती, तरी पण हे काय ऐकत नव्हते. म्हटले आलायच तर कुठेतरी फिरायला जाऊ. तसं आईंना चालायला थोडासा प्रॉब्लेम होतो. त्यांना त्रास होतो चालायला जास्त. त्याच्यामुळे त्या नाहीच म्हणत होत्या. पण त्यांच्या लेकाचं म्हणणं होतं, "मी आहे ना, मग तू कशाला टेन्शन घेतीस?" त्याच्यामुळे जिकडं जाईन तिकडे साहेब आईचा हात पकडून जिकडं-तिकडे फिरवत होते. तर आम्ही आई-बाबांना घेऊन आलो होतो देहूमध्ये. त्याच्यानंतर आलो पहिल्यांदा इथं इंद्रायणी नदीजवळ आणि सगळ्यांनी दर्शन घेतलं. अभि तर पाण्याला बघून एवढा खुश झाला होता. त्याला पाण्यासोबत खेळायला खूप मज्जा येते. मग सगळ्यांनी इंद्रायणी नदीचं दर्शन घेतलं आणि जिथं जाईल तिथं माझं बाळ शंभू करायला अजिबात विसरत नाही. मी माझ्या लेकाला हात धरून दर्शन घडवत होते. तसंच माझ्या सासूचा लेक सासूचा हात धरून देवदर्शन घडवत होता. आणि जसं मी म्हणते ना, माझा नवरा खूप गुणाचा आहे, तसंच त्यांच्या आई-बाबा पण म्हणतात, की त्यांचा लेक लई गुणाचा आहे. मंदिर कसं आहे? मंदिर छान आहे. आवडलं काय तुला? अजून काय आहे तिथं? आणि एलिफंट दिसतंय ना? दिसतंय काय दिसतंय तुला? ओ अभि सगळीकडं खूप एन्जॉय करतो जेव्हा बाहेर फिरायला जातो आणि ते तर पायऱ्या चढायला त्याला एवढा आवडत होता ना, तो अजिबात माझ्याकडे उचलून घ्यायला येतच नव्हता. तर तो माझा मी चालणार आहे असं चालू होतं. आणि इथं गाथा मंदिराची जी काही प्रतिकृती होती तर इतकी सुंदर दिसत होती. त्याच्यानंतर आतमध्ये गेलो होती तर फोटोशूट किंवा व्हिडिओ शूट अवेलेबल नव्हतं. हॅलो हाय कर सगळेजण तर करत होते, मग मी कशाला थांबणार नाही का? मग मी पण सगळीकडे शूट करून घेतलं. त्याच्यानंतर आम्ही तर इथून यायचं नावच घेत नव्हता, कारण वातावरणच खूप छान झालं होतं. त्याच्यानंतर देहूमध्ये जे मेन मंदिर आहे तर तिथं गेलो, तर आई दमून एका खुर्चीवरती बसल्या होत्या. तिथं खेळण्यांचं दुकान होतं, तर आभीला वाटत होतं ते आईंचंच खेळण्याचं दुकान आहे, तर तो त्यांच्याकडं खेळणी मागत होता. त्याच्यानंतर जो नवसाचा गणपती आहे तर तिथे दर्शन घेतलं. त्याच्यानंतर जे मेन मंदिर आहे देहू तिथं आतमध्ये गेलो आणि शनिवार होता तरी पण म्हणजे कशामुळे काय माहिती नाही, पण गर्दी थोडीफार तर होतीच. सगळ्यांनी दर्शन घेतलं. सगळीकडे छान भजन वगैरे चालू होतं. वातावरण खरंच खूप भारी होतं आणि माझ्या आबीचं असं चालू होतं की मला ऊसाचा रस प्यायचा आहे आणि तिथे रडरड चालूच होती त्याची. त्याला खूप आवडतं ऊसाचा ज्यूस, तर तेच घेतलं. त्याच्यानंतर सगळ्यांना चहा प्यायची हौस आली होती, तर मी म्हटलं चला तुम्हाला घरात जाऊन मस्त कडकडीत चहा करून देते. तर घरी आलो, मस्त चहा केला आणि सगळ्यांनी मिळून एन्जॉय केला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.